हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर नलिनी. तर माझी तुळशीची पूजा करून झालेली आहे. तर आज आहे आषाढी एकादशी. मी खूप दिवसानंतर आज ब्लॉग टाकलेला आहे. आषाढी एकादशी निमित्त सर्वांना माझ्याकडून आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातला खूप महत्त्वपूर्ण एक सण आपण मानतो आणि विठ्ठल रुक्मिणीची खूप पूजा करतो. तर इथे मी देवघर स्वच्छ करून घेतलेलं आहे संपूर्णपणे. त्यानंतर आता मी विठ्ठल रुक्मिणीला दुधाने आणि दह्याने स्वच्छ करून घेते, त्यांची आंघोळ घालून घेते. अशा प्रकारे मी देवांची सर्व आंघोळ वगैरे करून, देव स्वच्छ करून माझी पूजा करून झालेली आहे. पूजा करून झाल्यानंतर मी आरती करून घेतली आणि त्यानंतर मी देवांना प्रसाद वगैरे दाखवला. देवांना धूप, दीप, अगरबत्ती, त्यानंतर हळद, कुंकू, अक्षित, फुलं वाहून अशा प्रकारे मी विठ्ठल रुक्मिणीची आणि सर्व देवांची पूजा करून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे माझी पूजा करून झालेली आहे. पूजा करून झाल्यानंतर मी मुलांना घेऊन मंदिरात जाण्याचं ठरवलं आणि त्यानंतर मी इथे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात आलेली आहे. मी दरवर्षी याच मंदिरात येत असते. माझ्या घराच्या थोडं दूर येते हे मंदिर. तर मंदिरामध्ये भजन चालू होतं. इथे थोडा व्हिडिओ काढण्यात अंधार पडलेला आहे. तर खूप सुंदर मंदिर सजवलं होतं फुलांनी, तोरणांनी. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पण खूप छान सजवली होती. तिथे गणपती बाप्पाची पण मूर्ती आहे. तर मी घरूनच प्रसाद, फुलं, अगरबत्ती, कापूर, धूप घेऊन आलेली होती. तर इथं मी विठ्ठल रुक्मिणीच्या पाया पडून घेतल्या आणि पूजा करून घेतली. मी माझ्या दोन्ही मुलांना घेऊन मंदिरामध्ये आलेली होती. इथे सर्व बाया मिळून भजन म्हणत होत्या. त्यानंतर हे इथे जे स्टेज दिसत आहे तिथे पण कीर्तन होणार होतं रात्रीच्या टाईमला. त्यानंतर मंदिरामध्ये तिथे दिवा, अगरबत्ती वगैरे लावू नाही देत, तर इथे एक साईड त्यांनी व्यवस्था केली होती. ज्यांना दिवा, अगरबत्ती हे लावायचं आहे तिथे तुळशी ठेवली होती. आपल्याला माहीत आहे आषाढी एकादशीला तुळशीचं महत्त्व काय आहे. तर इथे मी घरूनच फुलवात, तुपाची फुलवात वगैरे घेऊन आली होती. इथे मी धूप, दीप, कापूर, तुपाची फुलवात वगैरे लावून घेतली आणि पूजा करून घेतली. त्यानंतर इथे आम्हाला प्रसाद मिळाला. प्रसादामध्ये केळ, राजगिऱ्याचा लाडू, पेढा अशा प्रकारे प्रसाद मिळाला होता आणि मी पण घरून प्रसाद आणलेला होता. तर आम्ही इथे बसून प्रसाद वगैरे खाल्ला आणि इथे थोडा वेळ भजन ऐकत बसलो. थोडा वेळ खूप छान वाटत होतं इथं बसल्यामुळे आणि इथून उठावंच वाटत नव्हतं. खूप छान प्रसन्न वाटत होतं मला. मुले म्हणत होते की चल घरी आता, चल घरी आता, पण मला इथून उठावंच नव्हतं वाटत. खूप छान वाटत होतं. तर मी घरी फराळाचं केलं नव्हतं, तर इकडून जाऊन मी घरी फराळाचं बनवणार आहे. त्यामुळे मुलांना पण भूक लागली होती आणि मला पण उपवास होता आषाढी एकादशीचा. तर अशा प्रकारे मी दर्शन वगैरे घेतलं. बघा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती किती छान दिसत आहे. त्यानंतर थोडा वेळ बसल्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. तर बाजूलाच तिथं महादेवाचं मंदिर आहे, तिथे गेली मग मी दर्शनाला. महादेवाच्या पिंडीच्या पाया वगैरे लागली आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मुलांना भूक लागली होती, तर साबुदाण्याची उसळ बनवायला घेतली. शेंगदाणे भाजून घेतले, आलू उकळून आधीच ठेवले होते मी सकाळी. आलू बारीक चिरून घेतले. त्यानंतर आता मी कढईमध्ये तेल टाकलं. तेल चांगलं गरम होऊ दिलं. साबुदाणा खिचडी ही सर्वांनाच आवडते. मला तर खूप आवडते आणि माझ्या मुलांना पण साबुदाणा खिचडी खूप आवडते. तर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं टाकलं, कढीपत्ता, मिरची टाकली.
कढीपत्ता, मिरची, जिरं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी उकडलेले आलू टाकले. उकडलेले आलू पण मी तेलामध्ये परतून घेतले. अगदी साध्या पद्धतीने मी साबुदाणा उसळ बनवत असते. आलू परतून झाल्यानंतर मी साबुदाणा रात्रीच भिजू घालून ठेवला होता. रात्री भिजून टाकल्यामुळे तो छान मुरलेला होता, छान फुगला होता. त्यानंतर साबुदाणा टाकून पूर्ण फिरवून घेतलं आणि त्यानंतर शेंगदाण्याचा बारीक कूट केला होता मी मिक्सरमध्ये, तो टाकला. अशा प्रकारे माझी उसळ बनवून झालेली आहे. त्यानंतर उसळला मी थोडा वेळ वाफेवर होऊ दिलं आणि प्लेटमध्ये काढून मुलांना पण खायला दिलं आणि मी पण खाल्लं. अशा प्रकारे अगदी साध्या पद्धतीने मी उसळ बनवत असते आणि उपवास नसला तरी मध्ये मध्ये मी कधीतरी उसळ बनवून खात असते आणि मुलांना पण देत असते. तर फ्रेंड्स, आजचा आषाढी एकादशीचा एकदम सिंपल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि छान छान कमेंट करा. त्यानंतर उसळ खाता खाता आम्ही मस्त विठ्ठल रुक्मिणीचा टीव्हीवर मराठी पिक्चर पाहिला. तर फ्रेंड्स, भेटू अशाच पुन्हा एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय.